मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती असलेल्या पुण्यातील आमदाराच्या मामाचं अपहरण, 12 तासाच्या आत झाला खून, 40 किलोमीटर लांबच्या परिसरात आढळला मृतदेह, कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तर वेशीवर टांगणारी ही घटना घडली आहे पुणे जिल्ह्यात। विधान परिषद आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचा खून झालाय। या खुनाची कारणं काय, पोलीस तपासातून नेमकं काय उघडकीस आलं, यावरची टॉप न्यूज मराठीची ही स्पेशल इनसाइड स्टोरी। मयत सतीश वाघ कोण होते जाणून घेऊयात। 58 वर्षीय सतीश वाघ हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते। ते आपल्या कुटुंबासह हडपसर भागातील मांजरी परिसरात वास्तव्यास होते। स्वभावाने अतिशय शांत आणि सर्वांशी मनमोकळेपणाने बोलणारे म्हणून सतीश वाघ यांची ओळख होती। त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शेतजमीन असल्याने त्यांना शेतीचीही आवड होती। त्यांच्या मालकीचे एक हॉटेल देखील याच परिसरात आहे। आतापर्यंतच्या माहितीनुसार त्यांचं कुणाशीही वैर नव्हतं, मात्र तरी देखील सोमवारी त्यांचं अपहरण करून खून करण्यात आलाय। दरम्यान सतीश वाघ यांचा खून ते अपहरण हा संपूर्ण घटनाक्रम 12 तासांच्या आतमध्ये घडलाय। नेमकं काय घडलं होतं याची सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांच्याकडून। सकाळी 6:30च्या सुमारास सतीश वाघ हे ब्लूबेरी हॉटेलच्या परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आले असताना त्यांचं 6:30च्या दरम्यानच अपहरण करण्यात आलं। ही सगळीच घटना त्यांच्या ओळखीच्याच असलेल्या एका व्यक्तीने पाहिली। याच प्रत्यक्षदर्शीने 7 वाजता ही घटना सतीश वाघ यांच्या घरच्यांना सांगितली। त्यानंतर 7:30 वाजता पोलिसांना याबाबतची माहिती कळवण्यात आली। पुढे 8:30 वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला। 9:30 वाजता पोलिसांची 12 पथकं ही प्रत्यक्ष तपासासाठी रवाना झाली। त्यानंतर 12 वाजता फोनचे जे काही लोकेशन्स आहेत, त्यानंतर मोबाईल ट्रेसिंग असेल किंवा CCTV फुटेज जे काही हाती आलं होतं, त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास चालू केला। 3:30च्या सुमारास पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे स्वतः हडपसर पोलीस ठाण्यात पोहोचले। त्यांनी तपासाचा संपूर्ण आढावा घेतला, काही मार्गदर्शन सुद्धा केलं आणि हाच सगळा तपास चालू असताना पुढच्या 3 तासात म्हणजे 5:30 ते 6च्या दरम्यान सतीश वाघ यांचा मृतदेह अपहरण झालेल्या ठिकाणापासून थेट 40 किलोमीटर लांब असलेल्या शिंदवणे घाटात आढळून आला। शिंदवणे घाटाच्या परिसरात काही मुलं फिरत असताना त्यांना हा बेवारस मृतदेह आढळला आहे। याची माहिती पोलिसांना देण्यात आली असून 8 वाजता घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉड पोहोचलं। त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला व पोलिसांच्या पथकांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू झाला। सतीश वाघ यांचं अपहरण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी खंडणीसाठी कोणताही फोन केला नाही। याचाच अर्थ हे अपहरण खंडणीसाठी करण्यात आलं नव्हतं। त्याबरोबरच अपहरण झाल्याच्या काही वेळातच खून झाला असावा अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे। याचाच अर्थ अपहरण हे थेट खून करण्यासाठी आलं होतं। त्यामुळे वाघ यांच्या खुनामागचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही। पूर्ववैमनस्यातून किंवा वादातून हा खून झाला असावा का, या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास सुरू आहे। मात्र या घटनेमुळे पोलीस प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था यांच्यावर मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। या संपूर्ण प्रकरणातील लेटेस्ट अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येणार आहोत। तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी। एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस। तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा। मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव। मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4। संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54। मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.
आहे.